तर मी जिथे जिथे अक्षरकलावारी पोस्ट केलेली आहे तिथे तिथे मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे की तू टूल्स कोणते वापरते, पेपर कोणते वापरते, शाई कोणती वापरते. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी. नमस्कार मंडळी, ह्या वर्षीच्या अक्षरकलावारीमध्ये मी जे पेपर, टूल्स, इंक वापरलेली आहे त्याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर मी शीतल तारा आणि आपण आज बोलत आहोत माझ्या अक्षरकलावारी या कॅलिग्राफी सिरीजबद्दल. आपण सुरुवात करूया पेपरपासून. मी यूज करते कॅन्सनचा वॉटर कलर जो आहे कोल्ड प्रेस आहे आणि त्याचं वेट आहे 140 LB 300 GSM आणि जनरली मी साईज यूज करते अक्षरकलावारीसाठी ती 12x18 इंच. तर हा पेपरचा जो फील असतो तो एखाद्या कार्डस्टॉकसारखा असतो. एकदम हेवी आहे, जो ग्रीटिंग कार्डसाठी यूज करू शकतो असे पेपर आहेत ते. मस्त थिकनेस आहे आणि ज्यावेळेस आपण पेंटिंग प्लस कॅलिग्राफी करत असतो त्यासाठी हा पेपर खूप छान आहे आणि खूप उपयोगाचा आहे. आता आपण सुरुवात करूया चित्रांच्या टूल्सपासून. म्हणजे मी कोणते टूल्स वापरलेत प्रत्येक चित्रासाठी. बॅकग्राऊंडला जे पुंडलिक लिहिलेलं आहे त्याच्यासाठी मी हा लिओनार्डचा हिरो 400 सिरीज आहे. ही जी टाईप बी नीब आहे, ही बनलेली असते मेटलची आणि ह्याच्यासमोर एक असा राऊंड मेटल असा कापलेला असतो, त्याच्यासाठी ह्याला टाईप बी नाव पडलेलं आहे. आणि हा आयडियली जाड मोनोलाईन जे असतात त्याच्यासाठी यूज केला जातो. हे डिप पेन आहेत, म्हणजे माझ्याकडे असे वेगवेगळे निब होल्डर्स आहेत. तर हे निब होल्डर्समध्ये मी ही निब अशी फसवते आणि मी डायरेक्ट इंकमध्ये त्यांना डिप करते. डिप करून आपण डायरेक्ट तो पेपरवर लिहायचा असतो. तर जी इंक मी ह्याच्यासाठी यूज केलेली आहे ती मी इकोलाईन घेतलेली आहे. हे लिक्विड वॉटर कलर आहे आणि याचा 236 जो नंबर आहे तो यूज केलेला आहे. हा लाईट ऑरेंज कलर आहे. तर माझ्याकडे इकोलाईनचे जे पण इंक आहेत त्याचे बरेच वेगवेगळे कलर्स माझ्याकडे आहेत. वॉटर कलर असल्यामुळे हे खूप हँडी असतात आणि हे मी फाउंटन पेनमध्ये पण यूज करू शकते. हे मी डिप पेनसाठी पण यूज करू शकते. मल्टीपर्पज इंक आहेत. नेक्स्ट मी पुंडलिकवरती लिहिण्यासाठी टर्नर डिझाईन गॉश कलर यूज केलेला आहे, जो ब्लॅक कलर आहे, जेट ब्लॅक कलर त्यांचा. ह्या ज्या ट्यूबमधून आपण इंक काढायची असते आणि माझ्याकडे अशा टाईपचे होल्डर्स आहेत, म्हणजे असे छोटे छोटे प्लास्टिक कप्स आहेत ज्याच्यामध्ये मी ही इंक तयार करत असते. तर काय करायचं असतं की आपल्याला जेवढी अमाऊंट पाहिजे तेवढा अमाऊंट आपण स्क्वीज करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी आहे इंकची त्या कन्सिस्टन्सीसाठी आपण जेवढं पाणी यूज करायचं असतं आणि नंतर तसं तो फ्लोएबल इंक तयार करायची असते. आणि ही इंक वापरली आहे टर्नरची आणि त्याच्यासाठी मी हा ऑटोमॅटिक पेन यूज केला आहे जो देवनागरी कटनीब आहे. तो डायरेक्टली मी जी इंक बनवलेली होती ह्याच्यापासून त्या इंकमध्ये डिप करून मी हे लिहिलेलं आहे. तर हे जे टूल्स आहेत, हा जो ऑटोमॅटिक पेन आहे तो लोकली मिळतो बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये आणि हे जे आहेत ते पण आजकाल लोकली मिळतात भारतामध्ये. तर ह्या चित्रासाठी मी इकोलाईन जो बॅकग्राऊंड दिला होता तो मी इकोलाईनचे स्वॅच दिलेला, येलो आणि ऑरेंजचा मिळून. तर हे असे इकोलाईनचे जे वेगवेगळे रंग मी तुम्हाला सांगितलं आहे, इकोलाईनचाच ब्लॅक कलर यूज करून मी इथे चित्र काढलेलं आहे. तर देवाचं जो नाम काढलं आहे मी त्याच्यासाठी टर्नर डिझाईन गॉशचाच कलर पुन्हा यूज केलेला आहे. मला मल्टीमीडिया चित्र करणं खूप आवडतं, ज्याच्यामध्ये वेगवेगळे मीडियम यूज करू शकतो. तर मी आयडियली वॉटर कलर आणि गॉश हे असे वेगवेगळे मीडियम यूज करून चित्र बनवत असते. तर ह्याच्यामध्ये मी तर नामासाठी मी गॉश घेतला आहे आणि जे मी फाईन डिटेल डिझाईन केलेलं आहे तो माझ्याकडे नूडलर्सचा फ्लेक्सिनी पेन आहे, ज्याच्यामध्ये मी डार्क ऑरेंज इंक यूज करून हे जे फाईन डिटेल्स आहेत ते मी फाईन डिटेल्स केलेले आहेत. हा एक नूडलर पेन आहे, म्हणजे एकदम फ्लेक्झिबल निब आहे. ज्यावेळेस आपण ह्याला पेपरवर ठेवतो त्यावेळेस हा प्रॉपर असा स्प्लिट होतो आणि त्याच्यामधून इंकची म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्या प्रत्येक स्ट्रोकची जाडी ठरवू शकतो आणि आपण कंट्रोल करू शकतो जाडी त्याने. आणि जी कॅलिग्राफी आहे, अगेन मी ह्याच्यामध्ये टर्नर डिझाईन गॉशचा मी इंक यूज केलेली आहे. माझ्याकडे एक नॉन ब्रँडेड देवनागरी कटनीब पेन आहे जो मी इंडियामधूनच घेतलेला.
तो कटनीप पेन मी यूज केला त्याच्यामध्ये. तर मी हा डिप केला त्या इंकमध्ये आणि मी डायरेक्ट इथे कॅलिग्राफी केलेली आहे. तर हे जे पेन असतात ह्यांना वेगवेगळे निब्स असतात, वेगवेगळ्या साईजच्या निब्स असतात. तर मी आयडियली 1, 2 आणि 3 या निब्स यूज करून अक्षरकलावारीचे चित्र केलेली आहेत. तर पुढच्या चित्रासाठी मी बॅकग्राऊंड सेम इकोलाईन घेतलेले इंक आणि मी त्याची जी कॅलिग्राफी आणि जो विठ्ठल केला आहे तो माझ्याकडे हा जो क्लिक फ्लेक्झी निब आहे. तर सेम इवन कॅलिग्राफी आणि विठ्ठल दोन्ही पण मी ह्या फ्लेक्झी निबने केलेलं आहे. ही जी फ्लेक्झी निब आहे सेम ज्यावेळेस आपण पेपरवर ह्याला प्रेशर देतो त्यावेळेस तो स्प्लिट होतो आणि आपण त्यानुसार अक्षरांची जाडी रुंदी ठरवू शकतो आणि कंट्रोल करू शकतो. तर त्याच्यासाठी मी दोघांसाठी पण एकच पेन यूज केलेला आहे. आणि नेक्स्ट म्हणजे जे मी ऑरेंज कलरची जी ऑरा दिलेली आहे इथे ती मी ऑफकोर्स शनर गॉश कलर यूज केलेली आहे आणि देवाच्या नामासाठी पण गॉश यूज केलेला आहे. प्लस मी जी गोल्डन ऑरा दिलेली आहे त्याच्यासाठी मी हे क्युरेटिकाचा जो गोल्डन इंक आहे ती यूज केलेली आहे, ज्याच्यामध्ये ती अशी दिसते. मस्त एकदम सुंदर गोल्डन कलर आहे हा क्युरेटिकाचा. पुढच्या चित्रासाठी मी पूर्ण टर्नर डिझाईन गॉश अगेन माझे फेवरेट आहेत. हा कसेट मला माझ्या एका फ्रेंडने गिफ्ट केलेला आहे आणि ती सुद्धा कॅलिग्राफर आहे. ज्या दिवसापासून तिने हे कलर्स दिले त्या दिवसापासून हे माझे फेवरेट कलर्स आहेत. त्याच्यामध्ये लाईक कम्प्लीट सेट आहे हा आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत आणि तेच कलर यूज करून मी तेच कलर मी ह्या चित्रामध्ये यूज केलेले आहेत पूर्णपणे. आणि कॅलिग्राफीसाठी माझा हा पहिला जो कॅलिग्राफी कटनीब आहे, जो मी माझा पहिला फाउंटन पेन असं म्हणता येईल, तो यूज केलेला आहे आणि हा पण भारतामध्ये कुठेही लोकली मिळतो. आणि जो गोल्डन टच दिलेला आहे त्याच्यासाठी ऑफकोर्स मी क्युरेटिकाची गोल्डन इंक यूज केलेली आहे. पुढच्या चित्रासाठी पण पुन्हा मी तेच टूल्स यूज केलेले आहे. फक्त याच्यामध्ये मी जी ब्लॅक कलरची इंक घेतलेली आहे ती स्पीडबॉलची सुपर ब्लॅक इंक आहे आणि त्याला इंडिया इंक म्हणतात आणि ही खरंच खूप सुंदर इंक आहे. म्हणजे स्पेसिफिकली कॅलिग्राफी आणि ज्यावेळेस काही लोक स्प्रे पेंटिंग करतात किंवा प्रिंटिंग करतात त्याच्यासाठी ही इंक वापरण्यात येते. अगदी पिच डार्क आहे, अगदी बिलकुल फेड होत नाही आणि ही ज्यावेळेस सुकते त्यावेळेस ही परमनंट इंक असते. तर त्याच्यासाठी मी सेम अगेन मी हा लोकल कॅलिग्राफीने पेन यूज केलेला आहे आणि ऑफकोर्स चित्रासाठी मी गॉश पेंट यूज केलेला आहे. तर आयडियली मी जे बॅकग्राऊंड करते, जे पण मी वॉटर कलर ज्यावेळेस बॅकग्राऊंड करते, जर त्यावर आपण वॉटर कलर इंकने केलं, जर कॅलिग्राफी केली तर ती पसरते. अशा वेळेस मी काय करते की वॉटर कलर जर बॅकग्राऊंड असेल तर मी इंक अशी निवडते की ती परमनंट आणि थिक असेल किंवा ओपेक असेल. आता पाहूया पुढचं चित्र. हा एक ग्रीक जे चित्र असतात त्यांच्यापासून मी हा कन्सेप्ट घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी लिओनार्डचे हिरो B400 सिरीज यूज केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी ह्या दोन्ही त्याच आहेत, त्या वेगवेगळ्या साईजच्या आहेत. म्हणजे हा जो राऊंड आहे तो वेगवेगळ्या साईजचा आहे. तर ही आहे 3 साईजची निब आहे आणि ही जी साईज आहे ती 0 साईजची निब आहे. तर जी कॅलिग्राफी करण्यासाठी मी 0 साईजची यूज केलेली आहे. त्याच्यासोबत मी ऑफकोर्स गॉश पेंट यूज केलेला आहे रेड कलर आणि जे मी विठ्ठल केलेला आहे जो टाईप बी निब 3ने, त्याच्यासाठी मी इकोलाईनचे हे 2 कलर यूज केलेले आहेत. एक आहे सेपिया कलर आणि दुसरा आहे जेट ब्लॅक कलर. तर हे 2 कलर यूज करून मी विठ्ठल साकारलेला आहे आणि ऑफकोर्स बॅकग्राऊंडला मी खूप लाईट असा इकोलाईन ऑरेंज कलर यूज केलेला आहे. तर आता मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की आयडियली जर वॉटर कलरवर आपण एखाद्या वॉटर कलरवर दुसऱ्या वॉटर कलरने कॅलिग्राफी किंवा चित्र करण्याचा प्रयत्न केला तर फुटते आयडियली. पण याच्यामध्ये मी काय केलं आहे की जो बॅकग्राऊंड आहे तो मी अतिशय लाईट केलेला आहे. म्हणजे मी जास्त कलर यूज केलेला नाही आहे त्याच्यामध्ये. आणि जे पण मी दुसरा वॉटर कलर त्याच्यावर यूज केलेला आहे तो मी एकदम कॉन्सन्ट्रेटेड घेतलेला आहे. म्हणजे मी त्याच्यामध्ये पाणी टाकून ते डायल्यूट केलेलं नाही आहे, त्यामुळे ते पसरलेलं नाही आहे.
ह्या चित्रासाठी मी लेअरिंग कन्सेप्ट यूज केलेली आहे. तर त्याच्यामध्ये मी रामकृष्ण हरी आधी लेअर केला, पहिला लेअर केला, ज्याच्यामध्ये मी जी वॉटर कलर आहे माझ्याकडे ब्लॅक इंक, ती मी प्रचंड डायल्यूट केली आणि डायल्यूट करून मी ते ऑटोमॅटिक पेन आहे माझ्याकडे जो कॅलिग्राफीचा, तो डायल्यूट करून मी त्याने आधी रामकृष्ण हरी लिहून घेतला आणि जो पण एक्सेस जो कलर आहे तो मी टिश्यू पेपरने टिपून घेतला, जेणेकरून तो एकदम लाईट होईल आणि त्याच्यावर मग मी माझं चित्र केलं. तर जे ह्या टाईपची चित्र करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला लेयर्स करायचे असतात त्यावेळेस खूप महत्त्वाचं असतं की आपला पेपर थिक असणं. पण जर पेपर थिक नसेल तर ते व्यवस्थित तो जो लेअरिंगचा जो इफेक्ट असतो तो येत नाही. त्यामुळे खूप महत्त्वाचं असतं की पेपर थिक यूज करणं ह्या वेळेस. आणि मग त्याच्यावर मी लाईक विठ्ठल रेखाटला आहे तो मी इकोलाईन वॉटर कलरने वेगवेगळे शेड्स यूज केले आहेत मी त्याच्यामध्ये. आणि जी कॅलिग्राफी केली आहे मी ती केली आहे स्पीडबॉल सुपर ब्लॅक इंकने, जी इंडिया इंक आहे. त्याच्यासोबत मी आपला जो माझ्याकडे जो लोकल देवनागरी पेन आहे तो डिप करून मी म्हणजे तो डिप करून मी त्याने कॅलिग्राफी केलेली आहे. आणि जे बाकीचे सगळे डिटेल्स आहेत लाईक मासा नाम, त्याच्यासाठी मी गॉश कलर यूज केले आहेत. तर गॉश कलर यूज करण्यापाठीमागचा एकच हे आहे की हे प्रचंड ओपेक असतात आणि हे कुठल्याही सरफेसवर, म्हणजे कितीही थिक सरफेस असेल किंवा वेगळा म्हणजे वॉटर कलरचा सरफेस असेल त्यावर हे खूप छान उठून दिसतात. मला अजून एक गोष्ट सांगायला आवडेल की जी कॅलिग्राफी कम्युनिटी आहे त्याच्यामध्ये हे गॉश कलर्स आहेत ते खूप फेमस आहेत. तुम्ही ते कोणत्याही ब्रँडचं घ्या, ते एकदम छान रिझल्ट देतात. ह्या चित्रासाठी मी ऑफकोर्स टर्नर डिझाईन गॉश कलर यूज केलेले आहेत, म्हणजे कम्प्लीट चित्र प्लस मी कॅलिग्राफीसाठी पण गॉश कलरच यूज केलेलं आहे. मी जी कॅलिग्राफी केलेली आहे ती मी ही लिओनार्डची टेप निब आहे, ज्याच्यामध्ये ही कम्प्लिटली फ्लॅट कट आहे. ही जी फ्लॅट कट यूज करून मी ही जी कॅलिग्राफी केलेली आहे. ह्या चित्रामध्ये मी वेगळं कंपोजिशन यूज केलेलं आहे. तर स्पेसिफिकली चित्रासाठी मी डिओटोन यूज केलेलं आहे आणि ते चित्र मी पोस्काचा फाईन लायनर ब्लॅक कलर जो मार्कर आहे तो घेऊन मी तो इफेक्ट इथे केलेला आहे. आणि जो नाम आहे त्याच्यासाठी मी ऑफकोर्स गॉश कलर यूज केलेला आहे. आणि कॅलिग्राफी मी केलेली आहे ती कटनीप, देवनागरी कटनीप यूज केलेली आहे आणि त्याच्यासाठी मी सुपर ब्लॅक स्पीडबॉलचा सुपर ब्लॅक कलर यूज केलेला आहे. हे आर्टवर्क अतिशय स्पेशल आहे कारण की ही जी स्टाईल आहे ह्याला बोलतात फ्लरिशिंग किंवा पिक्टोरियल कॅलिग्राफी. तर ही करतात ह्या ऑब्लिक पेनने, म्हणजे हा ऑब्लिक होल्डर असतो, याला ऑब्लिक होल्डर म्हणतात. ह्याचा जो भाग असतो याला फॅंग म्हणतात आणि हा बाहेर आलेला असतो आणि या फॅंगमध्ये नीब अडकवली जाते. आणि ही नीब मी निकोजी यूज केलेली आहे. हा टूल यूज करण्याचा माझा पहिलाच प्रयत्न होता. ज्यावेळेस मी हे चित्र पूर्ण केलं त्यावेळेस मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास होत नव्हता. खरंच खूप इंट्रिकेट आहे हे. याच्यामध्ये मी जे क्युरेटेकेचे स्टारी कलर्स आहेत, म्हणजे मेटॅलिक कलर आहेत, जो गोल्ड कलर आहे नंबर 903 तो मी यूज केलेला आहे. वेगवेगळे जे कलर आहेत ते पण मेटॅलिक कलर्सच आहेत, जे मी काही इंडियावरून घेतलेले आहेत आणि काही मी US मध्ये घेतलेले आहेत. आणि माझ्यासाठी हे प्रचंड स्पेशल आहे कारण की हे प्रचंड इंट्रिकेट आहे. लाईक आउट ऑफ द वर्ल्ड होता हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी. कॅलिग्राफीसाठी मी ऑफकोर्स देवनागरी कटने यूज केलेली आहे आणि इंकमध्ये मी व्हाईट इंक यूज केलेली आहे, म्हणजे व्हाईट कलर यूज केलेला आहे. आणि मी जो पेपर घेतला आहे तो कॅन्सनचा ब्लॅक पेपर आहे. इवन ह्याची पण जी हाईट, ह्याची पण ती जी थिकनेस आहे ती सेम आहे, लाईक 140 LB आणि 300 GSM. आणि हा पण एकदम कार्ड स्टॉक आहे, हा पण एकदम जाड आणि थिक आहे. तर ज्यावेळेस पण आपण पॉइंटेड निप कॅलिग्राफी करतो त्याच्यासाठी असे जाड पेपर घेणं खूप आवश्यक आहे कारण की हे प्रचंड थिन असतात एकदम टोकाला. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पेपरवर ते एखादा स्ट्रोक मारता तर कधी कधी जर पेपर तुमचा खूप पातळ असेल तर ते फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे तशा कॅलिग्राफीज करत असता त्यावेळेस तुम्ही थिक पेपर घ्या. तर हे आर्टवर्क अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे
याच्यामध्ये मी 3 लेअर घेतले आहे. म्हणजे एक बॅकग्राऊंड लेअर आहे, त्याच्यावरती विठ्ठल आणि विठ्ठलावरती कॅलिग्राफी. तर असे 3 लेअर केलेले आहे. आणि प्लस मी जो विठ्ठलाचा जो म्हणजे जो विठ्ठल दाखवला आहे तो मी साईड व्ह्यूने दाखवला आहे. तर हे ॲक्च्युली स्टेन्सिल केलं होतं मी, जो विठ्ठलाचा साईड व्ह्यू आहे तो. त्याच्यावर मी स्ट्रोक दिलेला आहे कॅलिग्राफीचा. तर तो जो बॅकग्राऊंड घेतला होता तो बॅकग्राऊंड मी केला आहे कीप स्माइलिंग म्हणून एक फ्लॅट ब्रश आहे, तो यूज केला आहे. आणि त्याच्यामध्ये मी इकोलाईन ऑरेंज कलर यूज केलेला आहे आणि त्याने हा एक असा स्ट्रेट स्ट्रोक दिलेला आहे. मी त्याच्यावर मग तो एकदम पूर्ण व्यवस्थित वाळल्यानंतर मी त्याच्यावर स्टेन्सिल ठेवलं आणि स्टेन्सिल ठेवल्यानंतर मी हा जो मॉच पॉचचा जो फ्लॅट ब्रश आहे 4 इंचचा, त्याने मी असा एक परफेक्ट स्ट्रोक दिलेला आहे, जेणेकरून की तो जो विठ्ठलाचा जो चेहरा आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे, त्याच्यामध्ये जो साईड व्ह्यू आहे तो. आणि त्याच्यावर मी कॅलिग्राफी केलेली आहे, जी मी केलेली आहे गॉश पेनने. तो गॉश पेनचं मला एवढं कौतुक का आहे तर ते खूप ओपेक आहे, म्हणजे नॉन ट्रान्सपरंट आहे. जर त्याऐवजी मी जर दुसरा कोणता कलर किंवा कोणती इंक यूज केली असती तर ती ट्रान्सपरंट असल्यामुळे तो जो बॅकग्राऊंड कलर आहे तोच दिसला असता. म्हणजे ती काय म्हणतात की ती उठून दिसली नसती, आयसोलेट दिसली नसती. पण गॉश पेनचं असं नाही आहे, ते ओपेक आणि नॉन ट्रान्सपरंट असल्यामुळे ते आयसोलेट होतात. आणि दोन्ही माझे जे बॅकग्राऊंड आहे, इवन जो डार्क बॅकग्राऊंड आहे आणि माझा लाईट बॅकग्राऊंड आहे, दोन्हीवर पण ते व्यवस्थित चांगला इफेक्ट देतात. आणि कॅलिग्राफी मी एक माझ्याकडे नॉर्मल 0 साईजचा ब्रश आहे, त्याने मी कॅलिग्राफी केलेली आहे. आणि जो फिश आहे, म्हणजे जो फिश केलेला आहे, ते मी क्युरेटिकाचं जे गोल्डन कलर आहे, गोल्डन इंक आहे, ती यूज केलेली आहे. या चित्राची बेसिक आयडिया अशी आहे की मला विठ्ठल एका स्ट्रोकमध्ये साकारायचे आहे. तर हे जे चित्र आहे ते मल्टीलेअर चित्र आहे. तर याचा जो बॅकग्राऊंड आहे, म्हणजे जे सर्कल मी केले आहेत ते मी या स्पंज ब्रशने केलेले आहे. तर हा मी ब्लॅक कलरमध्ये डिप करून मी तो असा फिरवलेला आहे. तर त्याच्यासाठी मी ही जी स्पीडबॉलची सुपर ब्लॅक इंक आहे ती मी डायल्यूट केली भरपूर आणि ती मी त्याच्यासाठी यूज केली आहे बॅकग्राऊंडसाठी. प्लस सेम सुपर ब्लॅक कलर जी स्पीडबॉलची आहे ते यूज करून मी हा मोठा जो ब्रश आहे मॉच पॉचचा, जो फ्लॅट ब्रश आहे 4 इंचचा, त्याने मी तो एक अख्खा स्ट्रोक दिलेला आहे. आणि मग त्याच्यावर मी नाम जो आहे तो मी टर्नर गॉश कलरने केलेला आहे. आणि ते जे फिश आहेत ते कॅलिग्राफी स्ट्रोक्स देऊन मी केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी हा झिगचा जो कॅलिग्राफी पेन आहे, जो डुअल पेन आहे, म्हणजे एका साईडला ब्रॉड एज आहे आणि दुसऱ्या साईडला थोडंसं लाईक त्याच्यापेक्षा 2 mm ब्रॉड एज असलेली निब आहे. हे यूज करून मी हे फिश केलेले आहेत. प्लस मी जी कॅलिग्राफी केलेली आहे त्याच्यासाठी मी ऑफकोर्स गॉश कलर यूज केलेला आहे. तर ही जी मोनोलाईन कॅलिग्राफी केलेली आहे ती मी रुलिंग पेन यूज करून केलेली आहे. ह्या रुलिंग पेनचा एक फायदा असतो की आपण ह्याचा इथे एक छोटासा स्क्रू असतो, तो स्क्रू आपण ॲडजस्ट करून ती इंक फ्लो कशी झाली पाहिजे ते डिसाईड करू शकतो. आणि हे जे रुलिंग पेन असतात ते खूप इंट्रिकेट असतात आणि ज्यावेळेस आपण ती जी कॅलिग्राफी करतो त्यावेळेस ती खूप सुंदर आणि ब्युटिफुल दिसते. तर ज्यावेळेस मी हा स्ट्रोक दिला आणि मी हा ब्रश पाण्यामध्ये बुडवला आणि मी विसरून गेले की मी हा ब्रश पाण्यामध्ये बुडवून ठेवलेला आणि तो रात्रभर तसाच राहिला. आणि हे जे लाकूड होतं ते फुगलं आणि माझा बाकीचा जो ब्रशचा जो भाग आहे, म्हणजे जो कलरवाला कलर दिलेला, ते कलरचे तुकडे पापुद्रे निघाले सगळे. तरी अशी धमाल असते. लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण तुम्ही असे टूल यूज करता ते जास्त वेळ पाण्यात ठेवू नका आणि लवकर स्वच्छ करा. जर रात्रभर ठेवलात तर हे असे तुकडे होतात त्याचे. रिंगण प्लस युनिवर्स दाखवायचं होतं. त्यामुळे ह्या चित्राचं हे वैशिष्ट्य आहे की मी प्रॉपर असा व्यवस्थित रिंगण केलेलं आहे. आणि जे मी बाहेर जे मी ह्या टूथब्रशने स्प्लॅटर केलेला आहे तो स्प्लॅटर पाहून तो युनिवर्सचा फील येतो. तर ह्या चित्राचं जे कॉम्पोजिशन आहे
ते सर्क्युलर कंपोजिशन आहे. तर ज्यावेळेस तुम्ही सर्क्युलर कंपोजिशन करता त्यावेळेस अक्षरांची जी थिकनेस असते ती आणि 2 शब्दांमधला जो स्पेस असतो ते तुम्हाला मास्टर केलं पाहिजे. तरच तुम्हाला सर्क्युलर कंपोजिशनमध्ये ते लेटर्स बसवता येतात. तुम्ही एकदा सुरुवात केली तर तुम्ही ॲडजस्ट कुठेच करू शकत नाही. ह्या चित्राचा मी टाइमलॅप्स केलेला आहे आणि मी तो यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. तुम्ही यावरती लिंकवर क्लिक करून पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच कॅलिग्राफी व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि कॅलिग्राफी आवड असणाऱ्या लोकांसोबत शेअर करा.